नमस्कार. लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती तुम्हाला येथे मिळणार आहे. तर लाडकी बहीण योजना नोव्हेंबर व डिसेंबर हप्ते वितरणाची मोठी अपडेट आहे. लाडक्या बहिणींसाठी आपण घेऊन आलेलो आहोत. तर लक्षात घ्या, डिसेंबर महिना संपत आलेला आहे. हप्ते वितरणाची लाडक्या बहिणींना उत्कंठा आहे. याच पार्श्वभूमीवरती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते कधी येतील किंवा हप्ते एकत्रित येणार का, या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर लक्षात घ्या, आता वर्षाचे 2च दिवस बाकी आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना एकच उत्कंठा लागलेली आहे की आम्हाला नोव्हेंबर, लक्षात घ्या, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 2 महिन्यांचे हप्ते अजून वितरित झाले नाही आहेत. तर हे हप्ते कधी मिळणार? तर लक्षात घ्या, मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत तर अशांना बहिणींना नवीन वर्षातच आता हप्ते येणार आहेत. ही मात्र बाब आता कन्फर्म झालेली आहे. डिसेंबर महिन्याचे 2च दिवस बाकी आहेत. तर या 2 दिवसांमध्ये हप्ते वितरणाची घोषणा होण्याची शक्यता फारच कमी आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लक्षात घ्या, ई-KYC मुदतवाढ. अनेक सोशल मीडियावरती KYC मुदतवाढ 31 जानेवारीपर्यंत झालेली आहे असे मेसेज तुम्ही पाहिलेच असतील. पण लक्षात घ्या, मंत्री आदित्य तटकरे यांची मात्र मुदतवाढ संदर्भात घोषणा झाली नाही आहे. आणि लक्षात घ्या, KYCचं पोर्टल चेक केलं तर तिथे अंतिम तारीख 31 डिसेंबर दाखवत आहे. त्यामुळे आदित्य तटकरे यांच्या अधिकृत घोषणा जोपर्यंत होत नाही आहे तोपर्यंत मुदतवाढीवरती तथ्य नाही आहे. मुदतवाढ होत असेल तर चांगलीच बाब आहे. थोडी प्रतीक्षा करा, या संदर्भात लवकरच घोषणा देखील होऊ शकते. ई-KYC ज्यांची राहिलेली आहे त्यांनी देखील लवकरात लवकर ई-KYC करायची आहे, जेणेकरून तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे. जर मुदतवाढ झाली तर आनंदाचीच बातमी आहे, पण याची अजून तारीख आली नाही आहे. त्यामुळे पुढचा लाभ मिळण्यासाठी ई-KYC करणं गरजेचं आहे. आणि लक्षात घ्या, 31 डिसेंबर नंतर जरी कागदपत्र अंगणवाडी ताईंनी घेतली तरी देखील तुमची KYC होणार आहे. याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हप्ते वितरणाचा. मागील वर्षी लक्षात घ्या, 6 जानेवारीपासून मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणजेच लक्षात घ्या, जानेवारी आणि डिसेंबर, तर लक्षात घ्या की नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचे गिफ्ट म्हणून 6 तारखेपासूनच मिळाले होते. त्यामुळे यावर्षी देखील तशीच तयारी शासनामार्फतची वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता 2 हप्ते एकत्रित मिळालेच पाहिजेत, कारण का अतिशय विलंब झालेला आहे. तर अशा प्रकारे आता 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि 2 हप्तेच लाडक्या बहिणींना एकत्र मिळाले पाहिजेत. मागील वर्षी लक्षात घ्या की लक्षात घ्या, 6 जानेवारीपासून सुरुवात झाली होती हप्ते वितरणाची. तर यावर्षी 15 तारखेच्या आतमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 2 लाभ एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. मकर संक्रांत गोड होण्याची शक्यता आहे. पण लक्षात घ्या, या संदर्भात मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा आणि तसा शासकीय GR देखील प्रसिद्ध होण्याची गरज आहे. आणि हा GR लवकरच प्रसिद्ध होईल, या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत. तसेच सोशल मीडियावरती हप्ते वितरणाचे अनेक चुकीचे मेसेज येत आहेत. तर अशा मेसेजवरती लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवू नये. तर लवकरच हप्ते वितरणाची घोषणा होईल. घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.